नमस्कार, मी सुवर्ण जोशी। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात आपण औरंगाबादच्या एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। ही बातमी आहे भाजपचे सरचिटणीस केंद्रे यांना मारहाण झाल्या प्रकरणासंदर्भातली। अत्यंत मोठी ही घटना आहे। त्यांना मारहाण झालेली आहे। शिवसेना मंत्र्यांच्या दालनात नेऊन त्यांना जबर मारहाण केली गेली आहे। प्राध्यापक केंद्रे यांच्यावर सध्या औरंगाबादमधल्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। गारखेडा इथल्या लसीकरण केंद्रावर प्राध्यापक गोविंद केंद्रे आणि शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती। त्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी गोविंद केंद्रे यांना गाडीत घातलं आणि शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात नेलं। त्या ठिकाणी काही शिवसैनिकांना बोलावून भुमरे यांच्या कार्यालयात नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली। प्राध्यापक गोविंद केंद्रे यांच्यावर सिग्मा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मंत्री आणि सत्ताधारी नेत्यांची गुंडगिरी करण्याचे प्रकार राज्यात वाढत आहेत। हेच औरंगाबादमधल्या या घटनेनंतर समोर येत आहे। तर सरचिटणीस प्राध्यापक गोविंद केंद्रे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ भाजपने मात्र आक्रमक होत भूमिका जाहीर केलेली आहे। जवाहरनगर पोलीस ठाण्यात आंदोलन करण्यात आलेलं आहे। राज्यभर वाढत असलेल्या गुंडगिरीचा कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे। असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही तसा इशारा सुद्धा या भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला। औरंगाबादमधली ही दृश्य आहेत। औरंगाबादमध्ये पोलीस स्थानकात भाजपचे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी ठिय्या मांडला, कारण आमची तक्रार नोंदवून घ्या। गोविंद केंद्रेंना मारहाण झालेली आहे आणि मंत्र्यांच्या दालनात कार्यालयात ही मारहाण झालेली आहे। संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात नेऊन केंद्रे यांना मारहाण झालेली आहे। त्यांनी आता सगळे मिटले म्हणून घेऊन गेले आणि नंतर भुमरे साहेबांच्या ऑफिस समोर कार्यकर्ता देवकर या कार्यकर्त्याने केंद्रे सरांना मारहाण केली। ते आता सध्या बेशुद्ध अवस्थेत आहे आणि ते कुटुंब भयभीत झाले आहे। परंतु अशा हल्ल्याला भारतीय जनता पार्टी भीक घालणार नाही आणि ही जर अशीच मगरुरी वाढणार असेल तर भारतीय जनता पार्टीसुद्धा जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। कुठेही आमची तयारी आहे। काही शिवसैनिकांचा आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची बोलाबोली झाली आणि मला असं वाटतं या बोलाबोलीनंतर मिटवामिटवी झाली। खूप वेळाने सगळे लोक बसलेले असताना नंतर हे जे भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणत आहे की याला मारहाण झाली वगैरे, यांना चक्कर आली आणि ते पडले। मला वाटतं स्ट्रेस झाला असेल, अन्य काही गोष्टी झाल्या असेल, पण त्याच्यात मारहाण काही झालेली नाही। सत्य मारहाण शिवसेना करणार नाही असं मी मुळीच म्हणत नाही। शिवसेना 100% करू शकते। जर शिवसेनेच्या अंगावर आलं कोणी पण, शिवसेना त्याला सोडणार नाही हे तितकंच खरं। परंतु या प्रकरणात शिवसेनेने कोणतेही शिवसेनेचे पदाधिकारी राजू असेल, त्यांचे सहकारी असेल, कोणती मारहाण केली नाही हे सत्य आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सिद्धार्थ, केंद्रेंना मारहाण झाली आहे, दृश्यांमध्ये तर दिसतंय, त्यांना ॲडमिट सुद्धा केलं गेलंय आणि दुसरीकडे शिवसेनेकडनं मात्र शिवसेनेने इथे कुठलीही मारहाण केली नाही अशा प्रतिक्रिया येत आहेत। काय नेमकं सांगाल या सगळ्या प्रकरणासंदर्भात आणि कारण काय मारहाणीचं? या प्रकरणात मूळ कारण लसीकरण केंद्र आणि लसीकरण मोहीम आहे। कारण गोविंद केंद्रे हे जे आहे त्या आपल्या भागातील प्रत्येक नागरिकांना लस मिळवून देण्यासाठी, लस घेण्यासाठी जे आहेत सगळ्यात आधी जाऊन त्या ठिकाणी कुपन घ्यायचे आणि ते आपल्या नागरिकांना वाटायचे। इतिहासामधूनच हा वाद वर आलेला, कारण राजेंद्र जंजाळ यांचा तो भाग आहे। युवा सेनेचे नेते आहेत राजेंद्र जंजाळ आणि गोविंद केंद्रे हे त्याच भागात भाजपचं काम करतात। मात्र गोविंद केंद्रे सकाळी येऊन सगळे कुपन घेऊन जातात, अशा पद्धतीचा वाद या ठिकाणी आला आणि त्या वादावादीतूनच गोविंद केंद्रे यांना सुरुवातीला त्या ठिकाणी धक्काबुक्की झाली आणि त्या ठिकाणी मिटवामिटवी झाल्यानंतर राजेंद्र जंजाळ प्राध्यापक गोविंद केंद्रे यांना घेऊन जे राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, आमदार संदीपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर आले आणि त्या ठिकाणी पुन्हा काही शिवसेनेचे त्या ठिकाणी युवा कार्यकर्ते आले आणि त्यांनी गोविंद केंद्रेला मारहाण केली।
त्या मारहाणीमध्ये गोविंद केंद्रे खाली पडले आणि त्यांना लगेच बाजूलाच असलेल्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे. ते बेशुद्ध अवस्थेत त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं होतं. ही वार्ता भाजपच्या कार्यकर्त्यांना कळतात. मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते दवाखाना आणि पोलीस स्टेशनमध्ये आले. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यासाठी मागणीसाठी त्यांनी पीआयच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केलं. त्या ठिकाणी घोषणाबाजी केली. आता मात्र तिथल्या पीआयनी डॉक्टरच्या अहवालानुसार त्या ठिकाणी गुन्हा नोंदवण्याचा आणि गरज पडली तर नक्की. जे कोणी दोषी आहेत त्यांना अटक करण्याचं आश्वासन दिल्यामुळे आता पण सिद्धार्थ, एक गोष्ट प्रकर्षाने काही मागच्या दिवसांमध्ये महिन्यांमध्ये लक्षात येते किंवा समोर येते, पक्षीय गुंडगिरीच जिथे तिथे आपण बघतो आहोत. निश्चित सुवर्ण आपल्याला काय कोणत्या पक्षाच्या विरोधात बोलायचं म्हणून नाही. मात्र हो. शिवसेनेचं रस्त्यावरचं राजकारण आपल्याला माहित आहे. सतत मारहाणीचं तोडफोडीचं राहिलेलं आहे आणि आता तर सत्तेत आल्यानंतर शिवसेनेच्या औरंगाबादची जरी ही घटना असली तरी राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेचे जे काही नेते असतील किंवा गुंड प्रकारचे कार्यकर्ते असतील त्यांनी सामान्य प्रशासन असेल, सामान्य दुसऱ्या पक्षातील नेते असतील, छोट्या मोठ्या कुरबुरीतून सरळ हात उचलण्याचे प्रकार वाढलेले वाढत आहेत. चालले. हे आपल्याला माहित आहे आणि त्यातूनच आता या प्रकरणी जर गुन्हा दाखल नाही झाला तर कुठेतरी सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतं की काय अशा पद्धतीची शंका घ्यायला वाव. मात्र या ठिकाणी पोलीस प्रशासनाने भूमिका घेतलेली आहे, आश्वासन दिलेलं आहे. मात्र एक महत्वाची गोष्ट बघ, शिवसेनेचे अंबादास दानवे यांना सुद्धा म्हटलेलं आहे की आमच्या अंगावर आले तर आम्ही मारू, शिवसेना हो. मारणार नाही अशा पद्धतीचं आम्ही खरंय. कधी बोलणार नाही. आणि स्पष्टपणे भाजपच्या त्यांनी वतीने अशी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे की आमच्यावर कोणी आलं तर आम्ही नक्कीच त्याचा प्रतिकार करू किंवा त्याला उत्तर देऊ, पण आता तरी अशी मारहाण झाली नाही असं उत्तर त्यांच्याकडनं मिळत आहे. तुर्तास धन्यवाद सिद्धार्थ, ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल.